छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सगळं करत आहे, त्यांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे त्यांना कळालेच नाही. त्यांना कळालं असतं तर त्यांनी अफजल खानची कबर कोणी बांधली आणि त्यावेळी बांधताना काय सांगण्यात आले होते की एकदा माणूस मेला तर सगळं वैर संपतं, हे कोणी सांगितलं होतं. आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रू जे त्यांना मारण्यात आले होते, मारण्यासाठी आले होते, त्यांचं कब्र तयार करण्यात आली होती. आता अनेक लोक हे कब्र आम्ही उकळून टाकू करके उसमें. प्रसन्न, मी औरंगाबादचा आमदार होतो, खासदार होतो, माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ती कब्र आहे. माझ्या आयुष्यात मी कधी बघितलं नाही की औरंगजेबची जयंती कोणी साजरा करत आहे. एक माणूस दाखवा तुम्ही मला की ज्याला माहीतच आहे का की औरंगजेबची जयंती, त्यांच्या नावाने उर्स पण होत नाही, काही नाही होतं. पण मुस्लिम समाजामध्ये एक रीत आहे की कब्र कोणाचीही असू द्या, कोणाचीही, मला माहीत नाही आहे की कोणाची कब्र आहे करके, पण आम्ही जेव्हा कब्राच्या जवळ जातो ना तर मी तिथे उभे राहून त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. मला माहीत नसतं की याच्या कबरीमध्ये जाताना, कब्रस्तानमध्ये जाताना एक प्रथा आहे की आपण सगळ्यांना जे कबरीमध्ये आहे त्यांना आपण सलाम करतो, अस्सलाम वालेकुम या अहलल खबूर, म्हणजे जे कबरमध्ये आहे मी तुम्हाला माझा सलाम पाठवतो. तर कोणी आम्ही गेलं तर मोठा मुद्दा की तुम्ही कशाला गेलं, मग देशभक्तीचं सर्टिफिकेट सुरुवात होतो आम्हाला, देशद्रोही आहे तुम्ही कशाला तिथे गेलं. मग त्याच कबरीवर महेंद्रसिंग टिकैत, शेतकऱ्यांचे मोठे नेते, प्रकाश आंबेडकर साहेब, ते जाऊन येतात आणि बोलून जातात की मी चाललेला आहे, मी जाणार आहे तिथे. त्याच्या बाबतीत कोणीही दखल घेणार नाही. म्हणजे अर्थ एकच आहे की एका विशिष्ट समाजाला कशा टार्गेट करून आपला राजनैतिक स्वार्थ आपण कशा साधता येतं.